श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, भरपूर असे भक्त आहेत, स्वामींची लीला ऐकून स्वामी सेवेत येत आहेत. आणि का नाही येणार हो? स्वामींची सेवा जो कोणी करतो त्याला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि आता तर एवढे स्वामी भक्त झालेले आहेत, कारण की स्वामींची प्रचितीच एवढी आलेली आहे लोकांना, त्यांचे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढत आहेत आणि किती चांगली ही गोष्ट आहे ना. पण असं होतं की त्यांना स्वामींवर श्रद्धा जडते, पण समजत नाही की आता मी सुरुवात कशी करावी, कुठून करावी, कोणती सेवा करावी, सेवा कशी करावी, हे सगळं त्यांना समजत नाही. आणि जर का तुम्ही पण नवीन स्वामी सेवेकरी असाल किंवा तुम्ही खूप दिवसापासून स्वामींची सेवा करताय, पण त्यांचं फळ, तुम्ही जे काही सेवा करताय त्याचं फळ तुम्हाला अजून मिळालं नसेल किंवा तुम्हाला अजूनही अनुभव आला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, की देवाची पूजा केली आणि आपली सेवा झाली, किंवा स्वामींची पूजा केली, अष्टगंध लावला, दिवा धूप लावला आणि आपली सेवा झाली, असं नाही आहे. सेवा म्हणजे श्रद्धा. आपण किती श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करतोय, आपल्या मनामध्ये किती भक्ती आहे, ते खूप महत्वाचं आहे. त्यासोबत नियमांचं पालन करणं. स्वामी सेवेकरी आहात तर नियमांचं पालन तुम्हाला करायलाच हवं, कोणतीही सेवा करताना. आणि सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे मनाची शुद्धता. कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार नसायला हवेत. सगळ्यांबद्दल चांगले विचार करा आणि पॉझिटिव्ह राहा. या जर का तुमच्यामध्ये गोष्टी असतील ना, तर तुम्हाला लवकर स्वामींची प्रचिती येईल. आता चला, आपण काय सेवा करायच्या नवीन स्वामी सेवेकऱ्यांनी, किंवा तुम्ही पहिल्यापासून सेवा करताय पण प्रचिती नाही आलीये, तर तुम्ही आता अशा पद्धतीने सेवा करायची आहे. तर सगळ्यात पहिली कोणती आहे गोष्ट, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वामींच्या फोटो पुढे, मूर्ती पुढे दिवा लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामींच्या मूर्ती पुढे, फोटो पुढे दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या तुम्हाला स्वामींना सांगायच्या आहे. पण भावना तुम्ही ज्या काही सांगणार आहेत ना, ते रडगाणं असतं ना, ते नाही करायचे तुम्हाला. तुम्हाला मनापासून फक्त आभार मानायचे आहेत स्वामींचे. आणि तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी सेवा करत असाल, तेव्हा पण तुम्हाला पहिल्याच दिवशी तुमची जी काही इच्छा आहे ती पहिल्या दिवशी फक्त सांगायची. रोज रोज तुमच्या इच्छा स्वामींना नाही सांगायच्या आहेत, फक्त स्वामींचे रोज आभार मानायचे आहेत. आणि बघा, साधी आणि मनापासून केलेली पूजा स्वामींना खरंच खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे रोज सकाळी उठलं, अंघोळ झाली की देवापुढे, स्वामींपुढे मूर्ती लावायची, दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची आहे आणि त्यांना आपल्या आयुष्यासाठी धन्यवाद म्हणायचा आहे. त्यानंतर कमीत कमी 1 माळ तरी तुम्हाला जप करायचा आहे. मग तुम्हाला देवपूजा झाली की लगेच वेळ मिळत असेल तर तुम्ही लगेच करा, किंवा मग कधीही दिवसभरातून तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा 1 माळी जप तुम्ही नक्की करायचा आहे. आणि जप करताना मन शांत ठेवायचं आहे, अजिबात घाई नको. श्रद्धेने आणि प्रेमाने स्वामींचं नाव घ्या, स्वामींचं जप करा. असं केल्याने तुमचं मन शांत होणार आहे, तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही आणि पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. सेवा करणार असाल तर त्यामध्ये श्री स्वामी समर्थ नामजप आणि रोज श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. नित्य नियमाने ही तुम्हाला सेवा करायची आहे. कारण की स्वामींचं जर का चरित्र वाचलं ना तुम्ही, तर तुमच्या जीवनाला एक नवीन प्रेरणा मिळते आणि तुमची श्रद्धा अजून जास्त बळकट होते. यामुळे स्वामींचे जीवन, त्यांचे चमत्कार आणि भक्तांवरील कृपा देखील समजते. त्यामुळे रोज 3 अध्याय तुम्हाला वाचायचे. आणि जर का तुम्हाला नित्य सेवा करणं जमत नसेल ना, तरी किमान तुम्हाला गुरुवारी वेळात वेळ काढून श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे, 1 माळी जप करायचा आहे, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, स्वामींची आरती करायची आहे. भले इतर दिवशी तुमच्याकडून कुठल्या सेवा घडत नसतील ना, तर गुरुवारी तरी तुम्ही वेळात वेळ काढून स्वामींच्या या सेवा तुम्हाला नक्की करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिखाव्यासाठी सेवा करू नका. तुम्ही काय सेवा करताय ते
कोणाला सांगत बसू नका. तुमच्या अंतरात्म्याला माहिती आहे ना तुम्ही काय सेवा करता. स्वामींना माहिती आहे ना. बस झालं. तुम्हाला दिखावा करायची गरज नाही आहे. दुसऱ्यांसोबत तुलना करू नका की त्याला सेवेचं हे फळ मिळालं तर मला का नाही मिळालं. सेवेमध्ये नियमितता ठेवा. म्हणजेच तुम्हाला रोज सेवा जे काही तुम्ही संकल्प केला आहे तशी तुम्हाला सेवा करायची आहे. स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि मनापासून सेवा करायची आहे. बघा जर का तुम्ही अशा पद्धतीने सेवा केली तर नक्कीच तुम्हाला सेवेचं फळ मिळेल. बघा स्वामींना कुठलेही मोठे विधी नकोत किंवा त्यांना काही दुसरं नकोय. तुमचं फक्त प्रेम आणि श्रद्धा हवी आहे. तुम्ही किती विश्वासाने सेवा करताय ना, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर का तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असताल किंवा जुने असताल, पण तुम्हाला अनुभव आला नसेल, तर आजपासूनच या फक्त छोट्या-छोट्या सेवांनी नक्की सुरुवात करा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.